देवाला धन्यवाद. सुंदर समय परमेश्वराने दिला आणि विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. जे लोक गाडी चालवतात मोठी 4 व्हीलर, जर तुम्ही सिटी मध्ये गेले, शहरामध्ये, मराठी सगळ्यांना समजते ना, तुम्ही जर शहरामध्ये गेले तर पोलिस पकडतात जर तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर. पाहिले का तुम्ही? सीट बेल्ट माहिती का तुम्हाला? प्रत्येक गाडीच्या सीटावर असतो. जर विमानात आपण बसलो ना तरी पण तिथं काय लावायला लावतं? सीट बेल्ट. हा, एक बेल्ट असतो, तो आपल्याला लावावा लागतो. बघा, ऍक्सिडेंट हो किंवा न हो पण तरी सुद्धा काय लावायला लावतात? सीट बेल्ट. विमानामध्ये पण ऍक्सिडेंट हो किंवा न हो काय लावायला लावतात? सीट बेल्ट. जरुरी नाही की तुम्ही सीट बेल्ट लावला तर ऍक्सिडेंट होणार आहे किंवा नाही होणार आहे, त्याचा काही विषय नाहीये. पण व्हायला नको झाला तरी सुद्धा तुम्हाला काय व्हायला नको म्हणून काय लावलेला असतो? सीट बेल्ट. हालेलुया. ऍक्सिडेंट आज होईल का उद्या होईल का होणार नाही हे आपल्याला माहिती नाहीये, पण तरी सुद्धा स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय लावावा लागतो? सीट बेल्ट. तसंच देवाचं वचन आहे. आमेन. कदाचित देवाचं वचन माझ्यासाठी आज नसेल पण तरी ते घ्या. समजते का? तो सीट बेल्ट आहे जो तुम्हाला पडू देणार नाही, जो तुमचा नाश होऊ देणार नाही. म्हणून जसं गाडी चालवताना प्रत्येकाला सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे ना, तसं देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला देवाचं वचन स्वीकारणं गरजेचं आहे. भले माझ्यासाठी आता आहे का नाही हा विषय नाहीये, पण वचन मला घ्यायचंय. आमेन. आणि नेहमी वचन माझ्यामध्ये असलं पाहिजे त्या सीट बेल्ट प्रमाणे की ते तुमची रक्षा करेल. हालेलुया. ते तुम्हाला पडू देणार, तुम्हाला इजा होऊ देणार नाही आणि तुमचा नाश होऊ देणार नाही. म्हणून वचन सीट बेल्ट प्रमाणे प्रत्येक वेळेस स्वतःला बांधलेलं असलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून विश्वास ठेवा की आज जे वचन प्रभू आपल्यासाठी देईल ना, मन कठीण नाही करायचे, वचन ग्रहण करायचं. हालेलुया. आणि बोला, वचन माझ्यासाठी. बोला, वचन माझ्यासाठी आहे. आमच्यासाठी नाही, कोणासाठी? प्रत्येकाने हेच म्हणायचं. हालेलुया. आणि अजिबात याच्या त्याच्यावर बॅटरी मारायची नाही. याच्यासाठी होतं त्याच्यासाठी होतं असे एकमेकांच्या तोंडावर बॅटरी चमकायची नाही. लहानपणी आम्ही आरसा घ्यायचो आणि सूर्याचा प्रकाश एकमेकांच्या तोंडावर चमकायचो आणि खूप आनंद व्हायचा. का? कारण दुसऱ्याला दिसायचं नाही. आजकाल पण विश्वासी लोक काय करतात? तसाच आरसा घेतात आणि वचन आलं की आपल्याकडे नाही घेत, दुसऱ्याच्या तोंडावर चमकवतात. माझ्यासाठी नव्हतं. कोणासाठी होतं? याच्यासाठी. बिलकुल नाही. वचन कोणासाठी? बोला, माझ्यासाठी. आहे विश्वास? आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. दोन शब्दाची प्रार्थना करणे वचन. सर्वशक्तिमान आमच्या जीवन अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो की तू आमच्यामध्ये आहे आणि तू आम्हाला ही संधी दिली की आम्ही परमेश्वर तुझ्या सोबत संगती करायला सहभागी करणार. मी तुझा आभार मानतो परमेश्वर. हो प्रभूजी की तू स्वर्ग सोडून आमच्यासाठी या जगात आला. प्रवेश ख्रिस्ता, तुझा पवित्र आत्मा तू आमचा कैवार घेण्यासाठी दिला आणि तू आज आमच्यामध्ये आहे पवित्र आत्मा प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद. मी प्रार्थना करतो राजा, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. तुझी इच्छा, तुझी वाणी प्रगट करणे बाप्पा. आणि आज तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणार असू दे आणि जीवन बदलणार असू दे. मी घटावं, तूच वाढावा आणि तुला महिमा मिळावी. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे बघा. देवाला जर एखाद्या परिवारामध्ये काम करायचं असेल, कोणाला? देवाला. जर एखाद्या घरात काम करायचं असेल तर देवाला त्या घरातला एक मनुष्य लागतो. काय लागतो? एक मनुष्य. तसंच देवाला जर मंडळीत काम करायचं असेल तरी सुद्धा देवाला त्या मंडळीतला कोण लागतो? एक मनुष्य लागतो. तसंच सैतानाला जर घरात काम करायचं असेल तर सैतानाला सुद्धा काम करण्यासाठी त्या घरातला एक मनुष्य लागतो. किंवा सैतानाला मंडळीत जर काम करायचं असेल तरी सुद्धा सैतानाला मंडळीत काम करण्यासाठी त्या मंडळीतला एक जण लागतो. म्हणजे देव सुद्धा माणसाशिवाय काय करू शकत नाही आणि सैतान सुद्धा माणसाशिवाय काय करू शकत नाही. तुम्हाला माहितीये, म्हणून परमेश्वर सुद्धा व्यक्तीला शोधतो मंडळीमध्ये काम करायला आणि सैतान सुद्धा व्यक्तीला शोधतो की मंडळीमध्ये घाण करायला. समजतंय तुम्हाला? आज आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत काही गोष्टी आणि जेव्हा आपण परमेश्वराचं वचन बघू ना त्यावेळेस आपण स्वतःचं परीक्षण करायचंय. मला कोणाचं परीक्षण करायचंय? की मी कोणाच्या हातामध्ये आहे? मी देवाच्या हातात आहे का सैतानाच्या हातात आहे? जर मी मंडळीचा भाग आहे, जर मी एका परिवाराचा भाग आहे तर देव मला उपयोगी करतोय का सैतान मला उपयोगी करतोय?
या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन आपण वाचू चला. मत्तई सुवर्तमान याचा 18वा अध्याय. मत्तई सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि एक मिनिट. मत्तई सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 7 वाचा कोणीतरी. 7 ठोकरों के कारण मराठीत वाचू कोणीतरी आपण, म्हणजे आपल्याला कळेल. अडखळण्याच्या कारणामुळे ब्रदर, हे ट्रान्सलेशन वेगळं आहे. मराठी दुसरं ट्रान्सलेशन. अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा, जगाची केवढी दुर्दशा होणार. नीट लक्ष द्या काय म्हणते बायबल. अडखळण्यामुळे, कोणामुळे? अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. कोणाची दुर्दशा होणार आहे? जगाची. बोला कोणाची? जगाची. तुम्हाला माहिती, नीट लक्ष द्या. एक विश्वासी व्यक्ती जो चर्च मध्ये आहे, जर तो देवाच्या हातात आला ना, तो नुसता मंडळीसाठी आशीर्वादाचं कारण नाही होत, तो सगळ्या जगासाठी आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया. आणि एक विश्वासी व्यक्ती जर सैतानाच्या हातात आला ना, तो केवळ मंडळीच्या नाशाचं कारण नाही होत, तो जगाच्या नाशाचं कारण होतो. कळतंय का मी काय सांगतो? कळतंय का मी काय सांगतो? परत एकदा सांगतो तुम्हाला. एक विश्वासी व्यक्ती जर देवाच्या हातात आला, तर तो केवळ मंडळीसाठी आशीर्वादाचं कारण नाही होत, तो सगळ्या जगासाठी आशीर्वादाचं कारण होतं. आमेन. पण एक विश्वासी व्यक्ती जर सैतानाच्या हातात सापडला ना, तो मंडळीचा तर नाश करतो, पण त्याला पाहून दुसरे लोक सुद्धा नाश होतात. समजतं मी काय सांगतो? म्हणून बायबल काय म्हणतं? अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. चला एक वचन वाचू, मग परत या वचनाकडे आपण येऊ. ब्रदर, पहिले शमूएल काढा कोणीतरी मराठीत. पहिले शमूएल याचा 28वा अध्याय. पहिले शमूएल याचा 28वा अध्याय. चार वचनापासून पुढे वाचा. बलिष्ठांनी एकत्र येऊन शुनेम येथे छावणी दिली. शुनेम येथे छावणी दिली. आता नीट लक्ष द्या. शौल कोण होता? राजा. बोला कोण होता? राजा. शौलाबद्दल म्हटलेलं इथे वचन. हालेलुया. बलिष्ठी लोकांनी शुनेम येथे छावणी दिली. पुढे वाचा. इकडे शौलाने सर्व इस्रायल जमा करून, इकडे शौल राजाने सगळ्या इस्रायल लोकांना जमा केलं. गिलबोआ येथे छावणी दिली. आणि गिलबोआ येथे छावणी दिली. बलिष्ठांचे सैन्य पाहून शौल घाबरला. बलिष्ठांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वराला प्रश्न विचारले असता, शौलाने परमेश्वराला प्रश्न विचारला असता, परमेश्वराने स्वप्न, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. देवाने शौलाला उत्तर दिले नाही. देव त्याला उत्तर देतो जो देवासोबत असतो. हालेलुया. आणि शौल त्यावेळेस देवासोबत नव्हता. देवाला आवडणारं जीवन जगत नव्हता. नीट लक्ष द्या. शौल तो राजा आहे ज्याला शमूएलाने अभिषेक केला होता. हालेलुया. ज्याला देवाने निवडलेलं होतं. पण जेव्हा तो पापात पडला ना, बायबल असं म्हणतं, तो देवाला प्रश्न विचारतोय पण उत्तर मिळत नाही. देव त्याच्याशी बोलायला तयार नाही. असू शकतं की तुम्ही अभिषिक्त असाल, असू शकतं की देवाने तुम्हाला निवडलेलं असेल, असू शकतं की एक वेळ होती की परमेश्वर माझ्याशी बोलायचा, पण तुम्हाला माहितीये ज्यावेळेस तुम्ही पापात पडतात आणि पापामध्ये जगतात, देव बोलणं सोडून देतो. परमेश्वर कोणाशी पण बोलत नाही. देव कोणाशी पण बोलायला रिकामा नाही. परमेश्वर केवळ त्या लोकांशी बोलतो जो देवासोबत असतो. हालेलुया. एक वेळ होती की शौलाशी देव बोलायचा, एक वेळ होती की शौलाशी परमेश्वर बोलायचा, पण ज्या दिवशी शौल देवाला न आवडणारं जगायला लागला ना, परमेश्वराने शौलाशी भाषण करणं बंद केलं. हालेलुया. नवरा बायकोचं भांडण परवडलं. नीट लक्ष द्या. जगातला कोणता व्यक्ती माझ्याशी नाही बोलला तरी चालेल, पण देव माझ्याशी बोलला पाहिजे. हालेलुया. जगातले सगळे नाते तुटले तरी चालतील, पण हे नातं तरी तुटलं नको पाहिजे. हालेलुया. समजतं तुम्हाला काय सांगतो? जगातले नाते तुटतील ना, त्रास होईल, दुःख होईल, पण देवाचं जर नातं तुटलं ना, नाश होईल. काय होईल? त्रास झालेला परवडेल, दुःख झालेलं परवडेल, पण नाश झालेला परवडणार नाही. तुम्हाला माहिती, शौलाचं नातं तुटलेलं होतं. शौलाचं नातं, म्हणून बायबल म्हणतो त्याने प्रश्न केला देवाला, पण देवाने उत्तर दिलं नाही. परमेश्वराने त्याला उत्तर दिलं. वाचा पुढे. तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, तेव्हा शौल आपल्या सेवकाला म्हणाला, एखादी भूत विद्या प्रवीण स्त्री शोधा. एखादी भूत विद्या प्रवीण स्त्री शोधा. बघा नीट लक्ष द्या. हा तो शौल आहे जो एकेकाळी मनाशी बोलायचा, देवाशी. बोला कोणाशी बोलायचा? याला कोणी अभिषेक केलेला होता?
देवाने कोणी निवडलं होतं? देवाने. शमूएल संदेशाद्वारे त्याचा अभिषेक झालेला होता. हालेलुया. आणि आता कोणाला शोधतोय? भूत विद्या प्रवीण स्त्री, म्हणजे आपल्या भाषेत किंवा माणसाला आपण काय म्हणतो? भगत. काय म्हणतो? भक्ताकडे गेला. कोणाकडे गेला? भक्ताकडे. ही स्त्री होती भूत विद्या प्रवीण स्त्री. कोणाला शोधतोय तो? भूत विद्या प्रवीण स्त्रीला. केव्हा माहिती? जेव्हा कोण त्याच्याशी बोलत नाही, देव. कोणाची वाणी ऐकायला येत नाही, देवाची. मग शेवटी कोणाकडे जातोय तो? भूत विद्या प्रवीण स्त्रीकडे. वाचा, पुढे कळेल आपल्याला काय याच्यातून शिकायचं. पुढे वाचा. म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन. तो म्हणतो लोकांना शोधा, एखादी भूत विद्या प्रवीण स्त्री असेल तर मी जाऊन तिला प्रश्न विचारेल. त्याचे चाकर त्याला म्हणाले. तुम्हाला माहिती, देवाला प्रश्न विचारला देव उत्तर नाही देणार. तर तुम्हाला माहिती, पण सैतानाला प्रश्न करा, सैतान लगेच उत्तर देईल. सैतान काय देईल लगेच? कारण त्याला मानपान लागत नाही. त्याला माहिती होतं देव मला उत्तर नाही देते, पण सैतानाकडे गेलो तर उत्तर भेटेल. कारण त्याची इज्जत नाहीये, सैतानाची इज्जत नाहीये. तुम्हाला माहितीये बायबल मध्ये त्याला कुत्रा म्हटलं गेलंय. काय म्हटलं गेलंय? काय म्हटलं गेलंय? नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये सैतानाला कुत्रा म्हटलं गेले. काय? कुत्रा. कुत्रा. कुत्र्याचं एक वैशिष्ट्य असतं, मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. कुत्रा जेव्हा भोगतो ना, ते परत काय करतो? नीट लक्ष द्या. म्हणून सैतानाला काय म्हटलं गेलं? कुत्रा. बायबल मध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कोमट राहू नका, थंड राहू नका. थंड राहा किंवा गरम राहा, कोमट राहू नाही तर मी तुम्हाला काय करेन? ओकून टाकेल. बोला, येशू परमेश्वर काय म्हणतो? मी तुम्हाला काय करेल? ओकून टाकेल. आणि गोखलेलं परमेश्वर परत खाणार नाही. पण कोण खाऊ शकतो? तो काय आहे? बोला, काय आहे? नीट लक्ष द्या. देवाला जेणे ओकून टाकलं ना, त्याला खायची तयारी कोण ठेवतो? सैतान. बोला, कोण ठेवतो? कळतंय का मी तुम्हाला काय सांगतो? सैतान वाट बघतोय. त्याला काही फरक पडत नाही. चांगलं भेटलं तरी चालेल, घाण भेटलं तरी चालेल, तो खायला तयार आहे. जेव्हा देव ओकून टाकतो ना, त्याला कोण ग्रहण करायला तयार आहे? सैतान. तुला ओकू दे देवा, मी घेतो ना तुला, मी जवळ घेतो, मी उत्तर देतो. तुम्हाला माहितीये शौलाला माहित होतं देव मला उत्तर देत नाहीये, पण कोण देईल? भूत विद्या प्रवीण सैतानाकडून मला उत्तर भेटेल. कारण सैतानाला काही लागत, तो वाटच बघतोय तुम्ही कधी त्याच्याकडे जा. देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने तुम्हाला निवडलं ना, ही फार मोठी कृपा आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती याची किंमत तुम्हाला आज नाही कळणार, शेवटच्या दिवशी कळेल. जे स्वर्गात असतील ते देवाला धन्यवाद देतील, जे नरकात असतील ना रडतील, अशी दूर बनवून रडतील की प्रभू का मी तुला सोडलं, का मी तुझ्या विरोधात पाप केलं, का मी नाश निवडला, का? कारण तुम्हाला मी सांगतो त्यावेळेस तुम्हाला संधी भेटणार, तुमच्याकडे संधी आली. हालेलुया. तुम्हाला ते धन भेटलेले जे जगाला भेटलेलं, जे अंबानीकडे पण नाही ते तुमच्याकडे आहे. नीट लक्ष द्या. जे जगातल्या श्रीमंत मनुष्य बिल गेट्स कडे नाही ते तुमच्याकडे आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला भेटलेला आहे. हालेलुया. तुम्ही पैसा कमवू शकता, 60 वर्षाच्या वर, 70 वर्षाच्या वर त्याला उपभोगू शकत, पण जो येशू ख्रिस्त तुम्हाला भेटलाय ना, अनंत काळ तो तुमच्यासोबत आहे. आमेन. नीट लक्ष द्या. सगळ्यात मोठी संपत्ती जर तुम्हाला आणि मला भेटलेली ना, ती येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्ही काय जग मिळवण्याच्या मागे लागले? तुम्ही कोणत्या गोष्टी मिळवण्याच्या मागे? कोणत्या गोष्टी आयुष्यभर टिकतील मला सांगा. माझा येशू शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे. तो म्हणतो जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आमेन. कधीच तुम्हाला एकट्याला तसं सोडणार, जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. सैतान वाट बघत बसलेला आहे की देवाने ओकावं आणि मी खावं. आणि म्हणून हा शाऊल जो होता ना, देवाने ओकलेला व्यक्ती होता, देवाने सोडून टाकलेला व्यक्ती होता. म्हणून याला कोण आठवला आता? भूत विद्या प्रवीण स्त्री. शोधा म्हणजे मी जाईल आणि प्रश्न विचारेल. पुढे वाचा. त्याचे चाकर त्याला म्हणाले, त्याचे चाकर त्याला म्हणाले, पहा इंदोर येथे एक भूत विद्या प्रवीण स्त्री राहत आहे. त्यांनी शोध केला, एक भूत विद्या प्रवीण स्त्री एका गावामध्ये राहत आहे. मग शौलाने आपला वेश पालटून, आता नीट लक्ष द्या, शौलाने आपला काय पालटला? म्हणजे लाज वाटत होती ना जायला, भक्ताकडे कसं काय जायचं? मी तर चर्चला जातो ना, मी कुठे जातो? मग भक्ताकडे कसं काय जातो? मग काय पालटला? वेश. मला काय पालटला? रुमाल लावला तोंडाला ना, काहीतरी केलं असेल त्याने की लोकांनी मला ओळखायला. अरे मूर्खा, तुला लोक नाही ओळखतात, देव तो बघतोय ना. कळतंय का मी तुम्हाला काय सांगतो? मी तोंडाला पट्टी बांधून बिअर बार मध्ये घुसलो ना, तुम्हाला माणसाने नसलं ओळखलं, पाहिलं, पण कोणी पाहिलंय? कारण परमेश्वरला तुमच्या डोंगावरची पट्टी दिसत नाही. परमेश्वर तुम्हाला
तसाच पाहू शकतो जसा तुम्ही लपट्टीचा तुम्हाला पाहतोय. हालेलुया. जे तुम्ही अंधारात करतात, परमेश्वरासाठी अंधार सुद्धा प्रकाश आहे. आमेन. अंधार सुद्धा देवापासून काही लपू शकत. तुम्ही अंधारात केलेली पाप प्रकाशामध्ये परमेश्वर उघडकीस आणील. लक्षात घ्या. त्याने वेश पालटला, त्याने स्वतःला झाकलं, त्याने स्वतःला मी ओळखायला येऊ नये अशा रीतीने तो त्या भूत विद्या प्रवीण स्त्रीकडे गेला. नीट लक्ष द्या. आज अनेक लोक वेश पालटून फिरतायत पाप करायसाठी. चर्च मध्ये आले का वेगळे आहे, आणि बाहेर गेले का वेश बदलतो, बाहेर गेले का जीवन बदलतं, बाहेर गेलं का बोलणं बदलतं, बाहेर गेलं का चालणं बदलतं, बाहेर गेलं का विचार बदलतात, बाहेर गेले का बघणं बदलतं, बाहेर गेलं का कृती बदलती, बाहेर गेलं का सगळं काय बदलतं. तुम्ही वेश पालटून बाहेर जातात. लक्षात घ्या. जर तुम्ही चर्चला येतात ना, देव बघतोय, बाहेर जातात तरी कोण बघतोय? तुम्ही देवापासून लपू शकत. तुम्ही कितीही स्वतःला पालटण्याचा प्रयत्न करा, माझा परमेश्वर तुम्हाला बघतोय. हालेलुया. शौलाने वेश पालटला आणि शौल वेश पालटून त्या भूत विद्या प्रवीण स्त्रीकडे गेला. वाचा पुढे. आणि 2 माणसे बरोबर घेऊन तो रात त्या स्त्रीकडे गेला. तो तिला म्हणाला, तो त्या भूत विद्या प्रवीण स्त्रीच्या घरी जाऊन तिला म्हणाला, आपल्या भूत विद्येचा प्रयोग करून एक काम कर. तिने ओळखलं नाही त्याला, कारण हिने काय पालटलेला होता? वेश. तो गेला तिला, तुझ्या भूत विद्या प्रवीण स्त्री आहे ना, तू तुझ्या विद्येचा प्रयोग कर आणि ज्या कुणाचे मी नाव घेईन, ज्याचं नाव मी घेईल, त्याला उठून माझ्याकडे त्याला आण. मरणात मेलेल्यातून उठून माझ्याकडे आण. ती स्त्री त्याला म्हणाली, ती स्त्री त्याला म्हणाली, शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे. ती स्त्री त्याला काय म्हणते? शौलाने काय केले हे तुला माहिती नाही का? कोणाशी बोलती? शौलाशीच बोलती. ती कोणाशी बोलती? शौलाशीच बोलती. पण तिला माहिती नाही हा कोण आहे? शौल आहे. म्हणून ती काय म्हणते? शौलाने काय केलं हे तुला ठाऊक नाही का? काय केलं होतं शौलाने? वाचा. भूत विद्या प्रवीण व चेटकी, त्याने भूत विद्या प्रवीण स्त्रिया व चेटके यांचे त्याने देशातून उच्चाटन केले. देशातून त्यांना हाकलून दिलं होतं. कोणी? शौलाने. आता तोच कोणाकडे आलाय? अरे बोला. भूत विद्या प्रवीण तोच आता कोणाकडे आलाय? भूत विद्या प्रवीण. हे तेव्हा होतं जेव्हा देव तुम्हाला सोडतो. तुम्ही लोकांना बदललं असेल, पण आज तुम्ही स्वतः बदलून गेलेले आहात. तुम्ही लोकांना शिकवलं असेल, आज तुम्हाला शिकवण्याची गरज आहे. तुम्ही दुसऱ्याची दारू सोडवली असेल, आता तुम्ही दारूशाला शिका. तुम्ही दुसऱ्याला व्यभिचाराच्या पापापासून दूर केलं असेल, आज स्वतः पापामध्ये आहात. हे तेव्हा होतं जेव्हा देव तुम्हाला सोडतो. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? मी चांगला नाहीये, माझा देव चांगला आहे. आमेन. मी जर व्यभिचार करत नाही, माझं चांगलं नाही, माझा परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. त्याच्याशी नातं आहे ना म्हणून मी व्यभिचार नाही करत. त्याच्याशी नातं आहे ना म्हणून मी दारू नाही पीत. त्याच्याशी नातं आहे ना म्हणून मी तंबाखू नाही खात. त्याच्याशी नातं आहे ना म्हणून मी सिगरेट नाही पीत. अरे मी नाही चांगला, माझा देव चांगला आहे. हालेलुया. जोपर्यंत त्या चांगल्या देवाशी तुम्ही जोडलेले राहाल ना, तुम्ही पाप करणार नाही. एकदा त्याच्याशी संबंध तुटू द्या, तुम्ही परत पापात लोळा. का? कारण हा आपला स्वभाव आहे. समजतंय तुम्हाला? शौलाबद्दल ती स्त्री काय म्हणते? शौलाबद्दल तुम्ही ऐकलं नाही का? त्याने सगळ्या भूत विद्या प्रवीण स्त्रियांना, चेटक्यांना देशाच्या बाहेर घालून दिलं. पुढे वाचा. आता मला मारून टाकाय म्हणून, आणि आता मला मारून टाकाय म्हणून माझ्या जीवाला पाश का लावतोस? तू माझ्या जीवाला पाश का लावतोस? कशाला मला पापात पाडतोय? कोण म्हणतंय? भूत विद्या. भगत. ती स्त्री म्हणते, तिला माहिती नाही ना हा शौले असं. हालेलुया. म्हणून ती म्हणते, नको रे बाबा, मी नाही, मग मी पापात पडायला तयार, मला काही शिक्षा भोगायची नाहीये. त्यांनी सांगितलंय यांना बाहेर काढा. त्या शौलाने असा निर्णय काढलाय. पुढे वाचा. शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, तो काय म्हणतो बघा. शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, या बाबतीत तुला काही एक दंड होणार तुला नाही. काहीच होणार नाही. तू बोल बिंदास. पुढे. त्या स्त्रीने विचारले, मी तुझ्यासाठी कोणाला उठून आणू? मी तुझ्यासाठी कोणाला उठून आणू? तो म्हणाला, शमूएलाला उठून आण. शमूएलाला उठून आण. कोणाला उठून आण? शमूएल मेलेला होता ना, म्हणून त्याला उठून आण. पुढे वाचा. त्या स्त्रीने शमूएलाला पाहिले, त्या स्त्रीने शमूएलाला पाहिले, त्या मोठ्याने किंकाळी फोडून, तेव्हा ती मोठ्याने ओरडून म्हणाली, शौलाला म्हणाली, आपण मला का फसवले? तुम्ही मला का फसवलं? आपण शौल आहात. तुम्ही शौल आहात. हालेलुया. किती वेश पाळताल, एक दिवस येईल की तुम्ही उघड व्हाल. हालेलुया. त्या भूत विद्या प्रवीण स्त्रीनेच त्याला ओळखलं. तू कोण आहे? शौल आहे. एका व्यक्तीने ज्याने भक्तांना देशाच्या बाहेर घालवलं, भूत विद्या प्रवीण स्त्रियांना देशाच्या बाहेर घालवलं, आता तोच त्यांच्या जवळ बसलेला आहे. का? की मला प्रश्नाचं उत्तर द्या. सैतानाला तोच विचार. ही बिकट अवस्था आहे एका विश्वासी व्यक्तीची. समजते तुम्हाला? सगळ्यात खालच्या थराला अवस्था आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती पतित होतो ना, तो ह्या स्तराला जातो.
देवाने सोडलेलं असतं ना, मग आता कोणाकडे जाऊ? सैतानाकडे. मला कोणाकडे जाऊ? देव नाही मदत करत ना, आता कोण मदत करेल? तो तर पडलेलाच आहे. सैतान तुम्हाला मदत करण्यासाठी तयारच आहे, कारण त्याला माहिती तुम्ही या माझ्याकडे. तो वाटच बघतोय. त्याने तुम्हाला पापातच त्याच्यासाठी पाडलं की तुम्ही त्याच्याकडे या. समजते? त्याने तुम्हाला मोहातच त्याच्यासाठी पाडलं की तुम्ही त्याच्याकडे या. त्या सैतानाची इच्छा आहे की देवाने तुम्हाला ओकून टाकावं की जेणेकरून मी खावं. सैतान वाट पाहतो की परमेश्वर कोणाला ओकेल. अरे प्रिया, तो का तुम्हाला कळत नाही की सैतान तुमच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला डावपेच टाकत आहे आणि तुम्हाला फसवत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एकटे पापात नाही पडते, तुम्हाला पाहून अनेक लोक अडकत आहेत. आणि म्हणून शौल जो होता ना, शौलाला ती स्त्री म्हणते तुम्ही शौल आहात. ती घाबरून गेली. हा कसं काय माझ्याकडे आला? याने तर बंदी आणली होती आमच्या, आणि हाच आज माझ्याकडे येऊन प्रश्न विचारतोय. ती स्त्री घाबरून गेली. हालेलुया. तो शौल म्हणतो तुला काही होणार? तुम्हाला उत्तर दे. नीट लक्ष द्या. याला म्हणतात अडखळ. बोला, याला काय म्हणतात? अडखळ. तुम्हाला माहिती, जर पुढे ते वचन तुम्ही वाचत गेले ना, तर तिथं असं म्हटलेलं आहे की शौल खूप भुकेला होता. नंतर त्या स्त्रीने त्याच्यासाठी स्वयंपाक केला. बोला, काय केला? आणि त्याला काय केलं? चांगलं जेवण. आणि तिच्या हाताने त्याने जेवण सुद्धा खाल्लं. का एवढी डेअरिंग आली तिच्यामध्ये? कारण तिला माहिती तू आला ना माझ्या दारात प्रश्न विचारायला. भीती राहिली तिच्या जीवनात? शौलाबद्दल भीती राहिली का? नाही. कारण तिला माहितीये ज्याने बंदी आणली होती ना, त्यानेच बंदी उठवलेली आहे. हालेलुया. ज्याने सांगितलं होतं ना करायचं नाही, तो स्वतः करत होता. आता आम्हाला काय अडचण आहे? ती म्हणते आता मस्त जेवण करा, पार्टी करा, मी मस्त तुम्हाला कोंबडं बिंबडं कापते, खा आणि जा. समजतं मी काय सांगतो? ही परिस्थिती तेव्हा होते जेव्हा देव तुम्हाला सोडतो. ही परिस्थिती तेव्हा तुमच्या जीवनामध्ये येते जेव्हा तुम्ही पापात पडता. परत एकदा म्हणते कृष्णवर्तमान 18वा अध्याय वचन 7 वाचा. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? नीट लक्ष द्या. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होईल. अडखळणे तर अवश्य होणार. अडखळणे. आता या वचना, आता इथून सुरुवात होते वचनाला. नीट लक्ष द्या. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळ होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. नीट लक्ष द्या. अडखळणं होतील देवाचं वचन म्हणतं, पण ज्याच्यामुळे अडखळतील ना लोक, त्याची केवढी दुर्दशा होणार. 6वं वचन वाचा. माझ्या विश्वास ठेवणाऱ्या मंडळीसाठी वचन आहे. माझ्या विश्वास ठेवणाऱ्यांपैकी या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे. यात त्याचे हित आहे. याच्यात त्याचे काय आहे? हित आहे. हित आहे. मला काय आहे? एखाद्याला दगड बांधून समुद्रात फेकावं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? अरे बोला, वाईट. आणि येशू काय म्हणतो? याच्यात त्याचं काय आहे? हित आहे. याच्यात त्याचं काय आहे? हित म्हणजे काय? फायदा. बोला काय? एखाद्याला पाण्यात बुडवून टाकणं दगड बांधून, हा त्याचा फायदा आहे का तोटा आहे? आपल्या नजरेत तोटा. कारण तो जीवानीशी काय होईल? मरेल. काय होईल? मग हा फायदा झाला का तोटा झाला आपल्या दृष्टीने? पण येशू काय म्हणतो? फायदा का तोटा आहे? फायदा. का? कारण किमान तू दुसऱ्याला पापात तरी नाही पाडणार आणि तुझं पाप तिथेच थांबेल. हालेलुया. मग तू प्रभू येशू काय म्हणतो? मारा याला. का? कारण अनेकांना पापात पाडेल. त्याच्यापेक्षा एकट्याला संपवा. गळ्यात काय बांधा? जात्याची जड तळी, की जेणेकरून खालून वर यायला नको. असा बुडायला पाहिजे की स्वतःला वर निघताच यायला नको. ते त्याच्यासाठी काय आहे? हिताचं आहे. हे परमेश्वर. नीट लक्ष द्या. मला सांगा, आता 8वं वचन वाचा. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळत असेल तर तो तोडून फेकून दे. आता बायबल काय म्हणतं? कोण अडखळत असेल तर तुझा हात किंवा शरीराला पापात कोण पाडतं? दुसऱ्याचं शरीर का आपलं शरीर? बोला बरं. वाईट नजरेने कोण पाहतं? माझे डोळे का दुसऱ्याचे डोळे? आपलेच डोळे. म्हणजे मला सांगा, आपल्या शरीराला पापात पाडणारे कोणाचे अवयव आहे? बोला, कोणाचे अवयव आहे? मंडळी ख्रिस्ताचं काय आहे? शरीर. मंडळी ख्रिस्ताचं काय आहे? मंडळीला पापात पाडणारे कोणाचे अवयव आहे? त्याच शरीराचे. बाहेरून कोणीच अडखळत नाही, आपलेच लोक अडखळत ठेवतात. समजते? मी विश्वास घ्या. समजा तुम्ही मला ओळखतात का? माझं नाव काय माहिती तुम्हाला? माहिती का? तुमच्या गावातला जो व्यक्ती दारू पिऊन फिरतो एखादा, तुम्हाला माहिती असेल समजा, जो चर्च मध्ये येत नाही,
तुम्ही त्याला रोज दारू पिताना पाहता, मनात कधी येतं का मी पण प्यावी असं? मी पण प्यावी असं येतं का? कारण तुम्हाला माहिती आहे दारू पिणं काय आहे, देवाच्या दृष्टीने काय आहे, पाप आहे, म्हणून तुम्ही ते पिणार. पण तुम्हाला शिंदे बिअर बार मध्ये दिसले तर, एखाद दिवशी मी झालो दारू पिली तुमच्या लग्नामध्ये, तर काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल? आम्ही केली तर काय फरक पडणार आहे? कारण हा देवाचा दास आम्हाला शिकवत फिरतो आणि हा स्वतः काय करून फिरतोय? अरे बोला, माझ्यामुळे 4 लोक काय विचार करतील? तरुण तर 100% विचार करतील की शिंदे सरांना चालते मग आपल्याला काय नाही, हा का नाही? अरे हा का नाही? याचं कारण आहे, कारण मी कुठं उभा राहतो? बोला कुठं उभा राहतो? जेव्हा मी असं वागेल ना आणि माझ्यामुळे लोक जेव्हा पापात पडतील याला अडखळण म्हणतात. बोला याला काय म्हणतात? समजते तुम्हाला? आणि अशा लोकांबद्दल देवाचं वचन काय म्हणते? याच्या गळ्यात काय टाका? हार टाका, मग शॉल टाका, मग काय टाका? जात्याची तळी. आणि कुठं टाका त्याला? समुद्रात नाही, समुद्राच्या खोल पाणी पण उथळ नाही पाहिजे, म्हणजे निघायला नको. पाणी कसं पाहिजे? खोल. एकदा बुडला तर दिसायला आपण, जेणेकरून तो कोणाला अडखळणार नाही. समजतं नाही काय सांगतो? शरीराला पापात पाडणारे स्वतःचे अवयव असतात आणि मंडळीला पापात पाडणारे मंडळीचे लोक असतात. सैतान काहीच करू शकत नाही. सैतान मंडळीतल्याच व्यक्तीला पकडतो की जेणेकरून लोकांनी अडखळावं. समजते तुम्हाला? बाहेरच्या लोकांना बघून मंडळी पापात नाही पडत, कारण मंडळीला माहिती आहे बाहेरचे लोक पितात, खातात, सगळं करतात. पण मंडळीतला एक व्यक्ती ज्यावेळेस पापामध्ये पडतो ना, तर त्याला बघून अनेक लोक पापात पडतात, अनेक लोक अडकतात. ते म्हणतात याला चालतं, मला करायचं, हा करू शकतो, तर मी का नाही करू शकत? समजतंय तुम्हाला? बायबल म्हणतं ज्याच्यामुळे अडकण होतं त्याची केवढी दुर्दशा होणार. समजतंय मी काय सांगतो? एक पण आत्मा जिंकू नका. तुम्ही एक पण आत्मा जिंकला नाही तरी चालेल, पण एकासाठी पण अडखळण्याचं कारण होऊ. कळतंय मी काय सांगतो? मी एक पण नाही आत्मा जिंकला ना तरी मी कुठे जाऊ शकतो? स्वर्गात. पण मी एकासाठी पण अडखळ झालो ना तरी सुद्धा मी कुठे जाईल? नरकात. 100% जाईल. अडखळ होऊ नका. भले एकाला सुवार्ता सांगू नका, पण अडखळ होऊ नका. पापात जर तुम्ही जगत असाल, स्वतःला ख्रिस्ती म्हणून, स्वतःला ख्रिस्ती म्हणून, विश्वासी म्हणून, आत्मिक म्हणून जर तुम्ही डुकरासारखे घाणीमध्ये लोळत असाल ना, स्वतःला ख्रिस्तीच म्हणून स्पष्टपणे सांगतो. का? कारण तुम्ही तुमच्यासाठी नाही, तुम्ही जगासाठी सुद्धा अडखळ होता. एक विश्वासी व्यक्ती जेव्हा पापात पडतो ना, मंडळी अडखळते. एवढंच नाही, नवीन येणारे लोक सुद्धा अडखळतात. कोण? नवीन. कसे काय येतील मला सांगा ना नवीन लोक? अरे जगाला वाटतं की चर्च मध्ये गेल्यावर दारू सुट्टी, जगाला वाटतं की चर्च मध्ये गेल्यानंतर आमच्या जीवनात शांती येईल, जगाला वाटतं की चर्च मध्ये गेल्यानंतर मी बदलेल. अरे पण चर्च मधला व्यक्ती जो बदलून गेला तर त्याला पाहून जग कसं काय बदलणार आहे मला सांगा. कळतं का? मी तुम्हाला काय सांगतो? नुसती मंडळी नाही अडकळत, एका विश्वासी व्यक्तीमुळे जगातले लोक सुद्धा अडकळतात आणि ते देवाच्या राज्यात येऊ शकत. म्हणून देव म्हणतो याला काय करा? जात्याची तळी बांधणारी कुठं सोडा? समुद्रात खोल पाण्यामध्ये, की जेणेकरून याला बघून तरी दुसरे लोक अडखळणार. नवीन लोक का नाही येते देवाच्या राज्यामध्ये? कारण आपलेच लोक पापामध्ये जगत आहेत. नुसत्या प्रार्थना करून काम नाही होणार, नुसती सुवार्ता सांगून काम नाही होणार. आपलं जीवन तसं जगा की तुम्हाला बघून लोक येतील. हालेलुया. मत्ती, मार्क, लूक आणि योहान हे 4 शुभवर्तमान आहेत बायबलमध्ये जे येशूबद्दल सांगतात. आणि 5वं शुभवर्तमान मी आहे. हालेलुया. 4 शुभवर्तमान ह्या बायबलमध्ये, हे बायबल प्रत्येकाच्या हातात जाऊ शकत नाही, पण 5वं शुभवर्तमान जे तुम्ही आहात ना, तुम्ही जगासमोर जाऊ शकता. हालेलुया. लोक, जगातले लोक हे बायबल वाचणार नाही, पण जगातले लोक तुम्हाला वाचू शकतात. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे बायबल नका वाटत फिरू, स्वतःचं जीवन लोकांना वाटा की तुम्हाला बघून लोक ख्रिस्ताकडे येतील. हालेलुया. जर तुम्ही लोकांना देवाच्या राज्यात आणू शकत नाही तर कोणासाठी अडखळ व्हायचं नाही, तर तुमची केवढी दुर्दशा होणार हे मी नाही सांगत. कोण सांगते? बोला. मी नाही सांगत. कोण सांगते? सीट बेल्ट बांधला का सगळ्यांनी? वचन कोणासाठी? माझ्यासाठी. आमच्यासाठी? माझ्यासाठी. संपवा एकमेकांच्या तोंडावर काय. बोला कोणासाठी वचन? माझ्यासाठी. अडखळ व्हायचं नाही. नाही. बायबल म्हणतो जी अडखळ होतात त्यांची केवढी दुर्दशा. हालेलुया. हालेलुया. पहिली कोरिंथ 5वा अध्याय
पहिले 5 अध्याय 1 ते 5 वचन. मला अशी खबर मिळाली आहे की पौल म्हणतो करिंथरास मंडळीला, मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. आणि नीट लक्ष द्या, असे सेवक पाहिजे. डायरेक्ट दाखवतात. पौल जो होता ना, लाड नाही करायचा, जे आहे ते सांगून मोकळं व्हायचं. कळतं का मी तुम्हाला काय सांगतो? पापाला झाकायचं नाही, पापाचे लाड करायचे नाही. तुम्ही सापाला कितीही दूध पाजा, तू काय करणार आहे? बोला काय करणार आहे? लोक आजकाल तुम्ही जगात बघा, सर्पमित्र झाले. काय झाले? सर्पमित्र कोणाला म्हणतात बरं? सर्पमित्र म्हणजे काय? जे सापाला मारू देत. कुठं साप दिसला त्यांना फोन केला तर ते सापाला कधीच मारत नाही. ते काय करतात? त्याला जिवंत पकडतात आणि कुठेतरी जाऊन सोडून देतात. मारत नाही. समजते का? तुम्हाला मला साप दिसला तर आपण काय करतो? तो विषारी राहो किंवा न राहो, आपल्याला एकच समजतं काय, त्याचं डोकं ठेचायचं. समजते का? सर्पमित्र जे असतात ना, ते सापाला काय मानतात? मित्र. बोला, सर्पमित्र म्हणजे काय? कोणाचे मित्र? सापाचे मित्र. सापाला काय मानतात? ते मित्र. तुम्ही सापाचे मित्र होऊ शकता, पण साप तुमचा मित्र होऊ शकत नाही. हालेलुया. कळलं का? तुम्ही सापाचे मित्र होऊ शकता. तुम्ही त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता, पण तुम्हाला पाठवणारच नाही. का? त्याला एकच येतं काय? सावध. तुला काय? सर्पमित्राला तो सोडेल का? नाही. त्याच्या तोंडाजवळ हात द्यायला वर सर्पमित्राला काय करेल? पप्पी केली. मग काय केली? चालेल. त्याला तेवढंच समजतं की तुम्हाला काय सांगतो? सैतान तसाच आहे. तुम्ही त्याचे मित्र व्हाल, पण तो तुमचा कधी मित्र होणार नाही. त्याचं काम एकच आहे, तुमचा नाश करणं. समजते का? त्याचं काम काय? तुमचा नाश करणं. म्हणून पापाला कधी सांभाळून नाही ठेवायचं, खाऊ नाही घालायचं. एकदा नाशच होणार आहे, लक्षात घ्या. पाप जर मंडळीमध्ये असेल ना, त्याला पोसायचं नाही. पाप जर मंडळीमध्ये असेल ना, त्याला झाकायचं नाही. पाप जर मंडळीमध्ये असेल, त्याला दूध पाजायचं नाही. तो तुमचा मित्र नाही होऊ शकत. हालेलुया. म्हणून तू म्हणतो की तुमच्या मंडळीमध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. पौल म्हणतो, पुढे वाचा. आणि असले जार कर्म की, आणि असला पाप चाललेलं आहे की जे पर्याष्टांमध्ये देखील आढळत नाही, लोकांमध्ये सुद्धा दिसत नाही. असे पाप तुम्ही करतात. असं कोणाबद्दल म्हणतोय तो? करिंथरास मंडळीला. तुमच्या मंडळीत असे घाल. तुम्हाला नाही सांगत आहे, त्या मंडळीबद्दल सांगतोय. हालेलुया. तो काय म्हणतो? तुमच्या मंडळीत असे घाण पाप चाललेले जे परराष्ट्रीयांमध्ये सुद्धा, विदर्भी लोक सुद्धा असे पाप करत नाही, तुम्ही करताय असं तुम्ही. पुढे वाचा. म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. आपल्या बापाची बायको ठेवली आहे. खूप घाण संबंध आहे. हालेलुया. एकदम घाण संबंध त्या मंडळीमध्ये चाललेले. घाण व्यभिचाराचा पाप त्या मंडळीमध्ये जार कर्म चाललेलं होतं. म्हणून तो स्पष्ट लिहितोय या बाबतीमध्ये. एवढे बोलण्याची डेअरिंग पाहिजे. हालेलुया. तर मंडळी शुद्ध आणि पवित्र होईल. आमेन. पापाला पाप म्हणा आणि धर्मीला धर्मी म्हणा. आमेन. चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट. हा, तर मंडळी देवाची, नाही तर देवाची नाहीच. समजतं मी काय सांगतो? हा, उगाच जो हुशार नाही त्याला हुशारीने दाखवायची की खूप हुशार आहे. त्याला वाटतं मग मी खूप हुशार झालो. बिलकुल नाही. जो आहे त्यालाच म्हणा, जो नसेल त्याला म्हणू नका. कळतं का मी काय सांगतो? देवाच्या मंडळीला सत्याने चालवा. आमेन. खरेपणाने चालवा. हालेलुया. कारण देव कोणाशीच कधी खोटं बोलत नाही. लबाड कोणाला म्हटलेलं आहे बायबलमध्ये? नुसता लबाड नाही, त्याला लबाडीचा माहिती तुम्हाला? लबाडीचा कोण येतो? पहिली लबाडी त्यांनी केली कोणाशी? हवेशी. बोला कोणाशी? हवेशी पहिली लबाडी केली. काय? हे फळ जर खाशील तर तू कोणा समान होशील? अरे ऑलरेडी ते देवा समानच बनलेले होते ना. आमेन. व्हायची गरज नव्हती. देवाने बनवलं कसं होतं आदामाला? स्वतः सांग. हालेलुया. अजून काय वेगळं ठेवलेलं होतं परमेश्वर? खोटं बोलतो तो, लबाड आहे तो. लक्षात घ्या. मंडळीत लबाडीला जागा द्यायची. चांगल्याला काय म्हणायचं? वाईटाला काय म्हणायचं? पापाला काय म्हणायचं? आणि जे चांगले त्याला काय म्हणायचं? समजतंय का? म्हणून पौल जो आहे ना, पापाला पापच म्हणतोय. तुमच्यामध्ये असं जार करणं चालू आहे. एकाने आपल्या बापाची बायको ठेवली. पुढे वाचा. तरी तुम्ही फुगला आहात. तरी गर्व आहे आम्हाला. आमची मंडळी. कसली मंडळी? पाप घेऊन बसताय. कसली मंडळी? फुगला. तो काय म्हणतो? तुम्ही काय झाला? फुगला. गर्व कशाबद्दल करायचा माहिती? जर आम्ही धर्मी असू तर गर्व करा, पवित्र असू तर गर्व करा, आमच्या मंडळीमध्ये देव दोष लावणार नाही तर गर्व करा.
आमच्या मंडळीमध्ये पापाला जागा नसेल तर गर्व करा. कीबोर्ड घेतला याचा अर्थ गर्व करायसाठी गोष्ट आहे का? मंदिर बांधण्याचा अर्थ गर्व करायसाठी गोष्ट आहे का? कलर लावला म्हणून गर्व करायसाठी गोष्ट आहे का? लाइटिंग केली म्हणून गर्व करण्याची गोष्ट आहे का? मंडळी पवित्रता असेल गर्व करा. हालेलुया. मंडळीमध्ये धर्मी लोक असतील काय करा? गर्व करा, अभिमान बाळगा. पाप असेल ना फुगायचं समजतंय? पौल म्हणतो तरी तुम्ही काय झालेले आहात? फुगला आहात. पुढे वाचा. आणि हे कर्म करणारा, असं पाप करणारा आपणातून घालून देण्या इतका, तुम्ही त्याला घालून दिले नाही, घालून देणे इतका शोक तुम्ही केला नाही. शोक तुम्ही केला नाही. हालेलुया. सरळ त्याची इच्छा काय? त्याला काय करा? घालून द्या. मला काय करा? घालून द्या. पुढे वाचा. मी शरीराने गैरहजर असलो तरी, शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे. आत्म्याने काय आहे? हजर. येशू सुद्धा शरीराने गैरहजर असला तरी आत्म्याने हजर. कोणामध्ये? आपल्याला. बोला कोणामध्ये? आपल्या. आराधना कोणासाठी करतोय आपण? येशूसाठी ना. प्रार्थना कोणाच्या नावाने करतोय? येशूच्या नावाने. याचा अर्थ आपण विश्वास ठेवतो आपल्यामध्ये कोण आहे? येशू. मंदिरामध्ये कोण आहे? या चर्च मध्ये कोण आहे? मंडळीमध्ये कोण आहे? येशू. मग जर येशू आहे तर पापाला जागा कशी देतात? जर येशू आहे तर पापाचं सहन कसं करतात? येशू आहे तर पापाला पाप का नाही म्हणत? येशू आहे तर घाण गोष्टी चर्चा बाहेर का नाही काढत? येशू आहे तुम्हाला कळतं तरी सुद्धा तुम्ही पापाला का त्या ठिकाणी मोठी जागा देतात? देवाचं वचन काय म्हणतं? मी आत्म्याने तुमच्यामध्ये हजर आहे. हालेलुया. शरीराने नाहीये मी, पण माझा आत्मा तुमच्यामध्ये आहे. मी आत्म्याने तुमच्यामध्ये हजर आहे. आणि पुढे वाचा. आणि हजर असल्यासारखा, हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. निर्णय करून चुकलो आहे. पुढे तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले, ज्याने अशा प्रकारे कर्म केले, त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू याच्या नावाने देवसभाच्या नाशा करता सैतानाच्या स्वाधीन करावे. कोणाच्या स्वाधीन करा? कोणाच्या नाशा करता? त्याच्या आत्म्याच्या नाशा करता नाही. कोणाच्या नाशा करता? देव स्वभावाच्या नाशा करता. त्याला कोणाच्या अधीन करा? सैतानाच्या. मग सैतान तिचे लाड नाही करणार. काय करेल? सैतानाचं तुम्ही कितीही कौतुक करा, तो तुमचं कौतुक करणार नाही. तुम्ही एक दिवस सैतानासोबत घालवा, तो 100 दिवसाची कसर काढेल. किती दिवसाची? नीट लक्ष द्या. एक दिवस घ्या तुम्ही तुमचा दिवस सैतानाला, तो 100 दिवसाची कसर काढेल. इतका त्रास देईल. समजतंय? म्हणून पौल काय म्हणतो? देह स्वभावाच्या नाशासाठी याला कोणाच्या अधीन करा? सैतानाच्या अधीन करा. पुढे वाचा. अशा हेतूने की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. आत्म्याचं तारण व्हावं. आमेन. देहाचा नाश होऊ द्या प्रियांनो त्या व्यक्तीच्या, पण आत्म्याचा नाश व्हायला नको. पण तुम्हाला माहिती प्रॉब्लेम काय? मंडळीमध्ये पापाला पाप म्हटलं जात नाही, म्हणून मरेपर्यंत तो व्यक्ती स्वतःला प्रेमी समजतो. काय समजतो? तर तो कधीच पश्चाताप करत. मग याला जबाबदार कोण आहे? तो व्यक्ती का मंडळी? सांगा. तो व्यक्ती का मंडळी? कारण आपण पापाला पाप म्हणत. मी जर पाप करतोय ना, मला पापीच म्हणा. काय म्हणा? पापी. तर मला कळेल की मी पाप करतोय. मी देवाकडे काय करेल? पश्चाताप. मला काय करेल? नीट लक्ष द्या. मी शिक्षक आहे. मी कोण आहे? वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने जर अभ्यास नाही केला तर त्याला आम्ही काय देतो? शिक्षक. समजतंय तुम्हाला? पण जर समजा वर्गामध्ये 4 मुलांनी अभ्यास नाही केला, मी 3 जणांना छड्या मारल्या. काय मारल्या? 3 जणांना. आणि याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, गुड, व्हेरी गुड, बस. काय वाटेल? त्याला वाटेल का मी चुकलो असं? नाही. त्याला काय वाटेल? सर सरांना तुम्ही अजून पण आवडतो. हालेलुया. याचा अर्थ उद्या पण होमवर्क नाही केला तरी चालेल, कारण माझ्या पक्षाचा कोण आहे? सर आहे. हालेलुया. सुधरेल का तो? पण ज्यांना छडी भेटलेली ते सुधरतील. ते उद्या काय करून आणणार आहे? होमवर्क करू ना, कारण त्यांना आज काय भेटलं? सोपी. जोपर्यंत तुम्ही पापाला पाप नाही म्हणत ना, तोपर्यंत समोरच्याला पण कळत नाही चुकलोय. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? मी तुम्हाला सांगतो, मला बघून सत्कार नाही करायचा, योग्यता बघून सत्कार करायचा. आमेन. शिंदे सर योग्य असेल तर करा, नाही तर करूच नका. तर मला पण लाज वाटेल, यार मला का नाही झालं? याचा अर्थ मी योग्य, बोला मी योग्य नाही. हालेलुया. पवित्रता आहे. काय आहे? पवित्रता. माझा देव त्याचा आत्मा एक आहे. आमेन. त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. सगळ्यात मोठा कोण आहे? जगात जो आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे.
आमेन. पौल म्हणतो नाशाला सोडून द्या, शरीराचा नाश होऊ द्या, आत्मा तारला जायला पाहिजे. आमेन. अरे जर एखाद्या व्यक्तीला पाप दाखवलं नाही ना, तो पापात मरेल, हिशोब तुमच्याकडून घेईल. समजते तुम्हाला? हिशोब कोणाकडून घेईल? तुमच्याकडून घेईल की तुम्ही पाप दाखवलं नाही. तो चुकत होता तरी मुलामा देत गेले, चुकत होता तरी त्या ठिकाणी त्याला मोठं म्हणत गेले, आणि म्हणून तो पाप करतच राहिला, सुधारला. आणि जेव्हा नाशाकडे गेला ना, तो उद्या म्हणेल तुम्हाला तिथं न्यायाच्या दिवशी की प्रभू येशू यांनी तर सत्कार केला, यांनी तर मला त्या ठिकाणी चांगलं म्हटलं, मला कळलं असतं ना मी पाप करतोय तर मी सोडून दिलं असतं. मग भोगला तुम्ही त्याच्यासोबत, कुठे जाऊ? नरकात. कारण तुम्ही नाही, तुम्ही पाठवलं त्याला त्या. म्हणून पौल म्हणतो त्याला सोपून द्या सैतानाच्या हातात. देह स्वभावाचा नाश होईल तर आत्म्याचं काय होईल? मला आत्म्याचं काय? हालेलुया. अडखळण होऊ नका. एक व्यक्ती जर विश्वासात, मी तुम्हाला सांगतो मंडळीमध्ये पापात जगत असेल ना, त्याला पाहून अनेक लोक अडखळतात. म्हणून बायबल म्हणतं त्याच्यापेक्षा त्याला गळ्यात जातेची तळी बांधा आणि कुठं सोडा? खोल पाण्यामध्ये, समुद्राच्या, जेणेकरून तो कोणाला अडखळण होणार. वचन वाचूया, चला एक वचन वाचू. लूकऋषिवर्तमान 22 अध्याय. लूकऋषिवर्तमान 22 अध्याय 31 वचनापासून पुढे वाचा. 31 आणि 32 वाचायचं. मग प्रभू म्हणाला, आता कांदे नाही काय वाचल्याकडे. मग प्रभू येशू म्हणाला, शिमोना शिमोना. शिमोना शिमोना. शिमोन कोण होता? शिमोन म्हणजे कोण? पेत्र. बोला कोण? पेत्राला येशू काय म्हणतो? शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. सैतानाने मागणी केली. कोणी मागणी केली? सैतान. म्हणजे काय? 12 शिष्यांची परीक्षा पाहिली, छळावं, त्यांना त्रास द्यावा म्हणून कोणी मागणी केली देवाकडे? सैतान परमिशन शिवाय काहीच करू शकत. योबाला जेव्हा त्याला परीक्षेत पाडायचं होतं, कोणाची परमिशन काढली त्याने? देवाची. बोला कोणाची? इथं सुद्धा सैतानाने कोणाची परमिशन काढली? देवाची. येशू म्हणतो सैतानाने मागणी केली की तुम्हाला गव्हासारखं चालावं. हालेलुया. पण पुढे पेत्राला म्हणतोय येशू आहे, बाकीच्यांना नाही सांगितलं, येशूने फक्त पेत्राला सांगितलं. पुढे वाचा. परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून, परंतु पेत्रा तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. तुझ्यासाठी मी विनंती केली. 12 जणांसाठी विनंती केली नाही, फक्त कोणासाठी विनंती केली? पेत्रासाठी. बोला कोणासाठी विनंती केली? 11 जण तसेच आहे. नीट लक्ष द्या, या वचनाकडे कान देऊ नाही का? पेत्रावर विश्वास होता येशूचा. हालेलुया. पेत्रावर भरोसा होता येशूचा. म्हणून पेत्राला येशू म्हणतो, पेत्रा तुझ्यासाठी मी विनंती केली. पुढे, आणि तू वळलास म्हणजे, जर तू स्थिर झाला ना, तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. तुझ्या भावांना पण काय कर? स्थिर कर. आमेन. म्हणजे जास्त अपेक्षा कोणाकडून देवाला? येशूला. पेत्राकडून. बोला कोणाकडून? पेत्राकडून. की जरी तू परीक्षेत पडला ना, मी तुझ्यासाठी देवाकडे मागितलंय की तुला स्थिर कर. हालेलुया. आणि तू जर स्थिर झाला ना, तर तुझ्या भावांना काय कर? स्थिर कर. हालेलुया. आता माहिती तुम्हाला मोठी जबाबदारी कोणाला दिली होती येशूने? पेत्राला. बोला कोणाला? आता हा पेत्र काय करतो माहिती तुम्हाला? वाचा. योहान ऋषिवर्तमान काढा. योहान ऋषिवर्तमान 21 अध्याय. योहान 21. योहान याचा 21 अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा. त्यानंतर तिबियाच्या समुद्रात आता येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला, तिसऱ्या दिवशी उठला. हालेलुया. आता हा पेत्र काय कार्यक्रम करतोय बघा इथं. वाचा. त्यानंतर तिबियाच्या समुद्राजवळ, तिबियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला. येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला. आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र. आता नीट लक्ष द्या. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना इथला नथनेल, जगदीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी याकोब आणि योहान व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण शिष्यांपैकी अजून दुसरे 2 जण हे एकत्र जमले हे सगळे शिष्य एकत्र जमलेले असताना शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, शिमोन पेत्र उठला आणि त्यांना म्हणाला, मी मासे धरायला जातो. मी काय धरायला जातो? मासे. मी काय धरायला जातो? आणि येशू ख्रिस्ताने याला कसं निवडलं होतं? तू मासे धरणं सोड, मी तुला काय धरायला शिकवेल? माणसं. तुला काय धरायला शिकवेल? आणि येशू ख्रिस्ताने याला काय सांगितलं? तू स्थिर झाला तर कोणाला स्थिर कर? इतर तुझ्या भावांना. आणि हाच काय म्हणतो? मी काय धरायला चाललो? मासे. मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले. तेव्हा ते बाकीचे त्याला म्हणाले, आम्ही तुझ्या बरोबर येतो. आम्ही पण येतो. कारण बॉसच कुठे चाललाय? मासे. अरे बोला, बॉस कुठे चाललाय?
मग आम्ही तर तुझ्याच मागे येऊ ना, कारण येशूने तुला सांगितलंय यांना काय कर, स्थिर कर. हा जो स्थिर आहे, आज काय पकडायला चाललं? हालेलुया. मीटिंग सोडून जर तुम्हीच बाजारात फिरा तर तुम्हाला बघून बाकीचे लोक कुठे फिरतील? तुम्हीच मासे पकडायला फिरतायत आणि लोकांना आपण सांगायचं तू कुठं जा, बोला कुठं जा, चर्चला मीटिंग. आणि मी कुठं चाललो? मासे जायला. सगळे शिष्य कुठे गेले? त्याच्यासोबत आम्ही पण येतो, कारण बॉस कुठे चालला? याला म्हणता अडखळण. बोला याला काय म्हणता? जर तो करू शकतो तर मी का नाही करू शकत? तो शेतात जाऊ शकतो रविवार सोडून तर मी का नाही जाऊ शकत? तो कामाला जाऊ शकतो रविवार सोडून तर मी का नाही जाऊ शकत? तो बाजारात जाऊ शकतो रविवार सोडून तर मी का नाही जाऊ शकत? समजते? याला अडखळण करणारे म्हणतात. तुला काय करणारे म्हणतात? हालेलुया. लग्नामध्ये जर तो बँडवर नाचू शकतो तर मी का नाही नाचू शकत? हे अडखळण आहे. तुला काय आहे कळतंय का? देवाच्या गाण्यावर तर कधी पाय उठत आणि सैतानाचा बँड वाजू द्या. काय वाटतं तुला? तुम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा काय होत आहे? अडकत. अरे तो नाचतोय ना, मी का नाही नाचत? अरे हा आराधना वर्षिप करतो, हा आत्म्याने नाचतो. गाऊ की नाही नाचते गाते अब्बा की स्तुती करूंगा. आणि बँडवर पण शैतान की स्तुती. वारे हो. एकाच झऱ्यातून चांगलं आणि वाईट पाणी निघत नाही. एकाच झाडाला काटे आणि फळ लागत नाही. समजतं मी काय सांगतोय? ठरवून घ्या तुम्ही कोणाला अडखळ होत आहे. म्हणून मी पहिलेच सांगितलं वचन कोणासाठी आहे? आत्मपरीक्षण करा. नाही तर बायबल म्हणतं केवढी दुर्दशा काय होईल? केवढी 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये काहीच कमवू नाही शकत. सगळी कमाई तिथं आहे. बोला कुठं आहे? खरी कमाई कुठं आहे? खरे जीवन कुठं आहे? खरं सुख कुठं आहे? खरी शांती कुठं आहे? खरा आनंद कुठं आहे? खरा आशीर्वाद कुठं आहे? खरं घर कुठं आहे? खरं पद कुठं आहे? खरा मान कुठं आहे? खरी प्रीती कुठं आहे? खरं नातं कुठं आहे? मी इथं काय काहीच नाही. बोला इथं काय? आणि जगतो कशासाठी आपण? इथल्या गोष्टींसाठी. पश्चाताप करा आणि बोला. केवढी दुर्दशा होईल तेव्हा. एक आत्मा नाही आणू शकत ना, चालेल, पण एकासाठी पण अडखळ होऊ नये. सरळ स्वतःच्या गळ्यात त्याची तळी बांधा आणि बुडून मारा. तोड दाखवू नका. हे मी नाही सांगते. कोण सांगते? वचन सांगते. ज्याला कान आहे तो ऐक. वचन आपल्या टाइमपास करण्यासाठी नाही, वचन आपल्याला बदलण्यासाठी आहे. आमेन. मी आज आलो, उद्या येईल याची गॅरंटी. प्रभू आज बोलला, उद्या बोलेल याची गॅरंटी. परमेश्वर एकदा बोलतो, शर्मोन म्हणतो, उपदेशक म्हणतो, तो एकदा बोलला मी कितीदा ऐकलं? हाय बोला. तो एकचदा बोलला मी कितीदा ऐकलं? इथं तर लोक दोनदा बोलतो, तो आपण एकदा पण ऐकत. आणि तो म्हणतो तो एकदा बोलला मी कितीदा ऐकलं? दोनदा. याला ऐकलं म्हणतात. हा एकदा नाही ऐकलं मी दोनदा ऐकलं. याचा अर्थ काय होतो? एकदा प्रत्यक्ष ऐकलं आणि नंतर मी घरात जेव्हा गेलो ना एकटा आणि बसलो तेव्हा परत ऐकायला आलं की प्रभू अशी काय बोलला. आमेन. चर्च मध्येच नाही ऐकायचं. जे ऐकलंय ना ते घरी जाऊन एकदा डोळे बंद करून बसा आणि परत ऐका. म्हणून तो म्हणतो तो एकचदा बोलला पण मी दोनदा ऐकलं. हालेलुया. वचन असंच ऐका. एकदा बोलला ना मी दोनदा ऐकतो. हालेलुया. पिक्चर पहिले बघायचो ना, डोळ्याला जशीच्या तशी डोक्यात राहायची. कितने आदमी थे विचारलं तर लगेच तुम्ही पिक्चरचं नाव सांगा. सांगा की नाही? एवढं डोक्यात बसलेलं आहे का नाही? तसं वचन डोक्यात बसू दे. आमेन. जेव्हा देव बोलतो ना तसाच तो डोळ्याला आपल्या डोक्यात बसला पाहिजे. तू एकचदा बोलू द्या, मी 1000 ऐकलं पाहिजे. आमेन. जेव्हा जेव्हा मला गरज पडेल मी तेव्हा तेव्हा ऐकलं पाहिजे. कारण तो बोलतो ना बदलल्याशिवाय राहत. तो बोलतो ना आशीर्वादित केल्याशिवाय राहत. मला आजच विसरून जा, त्याला नका विसरू. आमेन. तोच आहे की तो तुमचा नाश होऊ देणार. त्याने मला इथे यासाठी नाही पाठवलं की या मीटिंग व्हाव्या कशा तरी. तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून बोलतोय.
हालेलुया. प्रेम नसता करता बोलला नसता, पण त्याला तुमच्याबद्दल वाटतं की नाश करायला, तुम्ही पापात मरायला, तुमची दुर्दशा व्हायला. म्हणून माझा प्रभू एवढं प्रेम करतो, तो बदला आता तरी. हालेलुया. सुधरा आता तरी. हालेलुया. कोणासाठी अडखळ होऊ, कोणासाठी अडखळ होऊ. जर एकासाठी अडखळ व्हायला, बायबल म्हणते केवढी दुर्दशा होईल. त्या लहान्यातील एकाला जो अडखळ होईल त्याची केवढी. एकदा लास्ट टाइम शेवटच्याला मत्तेय शुभवर्तमान 18:6 वाचा. मत्तेय 18:6. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळ करेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचे हित आहे. याच्यात त्याचे हित आहे. हालेलुया. बस अडखळ होऊ, कोणत्याच बाबतीत अडखळ होऊ. हालेलुया. वर्शिप करतोय ना आपण इथं, तरुण मुलं जर वर्शिप करत असतील, तुमचे कपडे बघून इतर मुलं शिकताय. हालेलुया. अशा रीतीने पेहराव ठेवा की दुसरे लेकरं अडखळणार. जे स्टेजवर उभे राहतायत त्या प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आमेन. असं जीवन जगा की विधर्मी लोक तुम्हाला बघून चर्चमध्ये आले पाहिजे. अडखळायला अरे काय जायचं तिकडे, त्याचं बोलणं तर काही चांगलं, त्याचं वागणं तर काही चांगलं, त्याचं बघणं तर काही चांगलं, त्याचं जीवन तर काही चांगलं. असं जर असेल ना तर स्वतःच्याच गळ्यात दगड बांधा आणि कुठेतरी डुबून मरा. समजतं मी काय सांगतो? ते पाप मंडळीला आपण देऊ नका, स्वतःच कुठेतरी मरा. समजतंय? हे मी नाही सांगत, कोण सांगतात? तुम्ही मला शिकत सांगितलं बिलकुल तरी कामा नाही सांगायला. हे वचन आहे, जे आहे ते आहे. हालेलुया. अडखळ होऊ हे देवाचं वचन आहे. आमेन. आशीर्वादाचं कारण व्हा. हालेलुया. एक व्यक्ती सैतानाच्या हातात गेला, मंडळीचा पण नाश करू शकतो आणि जगाचा पण नाश करू शकतो. पण तोच एक व्यक्ती जर देवाच्या हातात आला, मंडळीला आशीर्वादित करू शकतो आणि जगाला पण आशीर्वादित. हालेलुया. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाच्या हातात जायचंय. डोळे झाकून प्रार्थना करायचं. सर्वजण आपले डोळे बंद करा. माझ्या देवा, तू आज आमच्याशी बोलायचं की आम्ही कोणासाठी अडखळ होऊ नये. सगळ्यात मोठं अडखळ तर आम्ही स्वतःसाठी आहोत परमेश्वर, कारण आम्ही स्वतःवरच प्रेम करत नाही. जर प्रभू मी पापात आहे तर पहिला नाश तर माझा होणार आहे, आणि जर मी उद्धार पावलेला आहे तर पहिला आशीर्वाद मला मिळणार. म्हणून देवा, पहिले तर मी स्वतःवर प्रेम करावं की माझा नाश व्हायला नको. म्हणून जर मी स्वतःवर प्रेम करेल तर मी कधीच कोणासाठी अडखळ होऊ शकत नाही. आणि म्हणून देवा, आम्ही कोणासाठी अडखळण्याचं कारण होऊ नये यासाठी कृपा दे. जग आणि जगातल्या गोष्टी संपतील, पण स्वर्गीय गोष्टी कधी न संपणाऱ्या आहेत. आम्ही काय निवडतोय परमेश्वर? एक तर आम्ही सार्वकालिक जीवन निवडू शकतो किंवा सार्वकालिक नाश निवडू शकतो. आज आम्ही स्वतःसाठी काय निवडतोय याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी तू आम्हाला सांग. आम्हाला बदल कर. आमचं जीवन हे दुसऱ्यांसाठी अडखळण्याचं कारण नाही, पण आशीर्वादाचं कारण राहावं यासाठी कृपा आहे. धन्यवाद. छोटस कोरस
जरी आम्हाला वाटत असेल आम्ही नाही सुधरू शकत, पण देवा तुला संभव आहे. आम्ही स्वतःला तुझ्या हातावर द्यावं, परत एकदा तुझ्याशी नाचावी पडावं, जेणेकरून आम्ही तुझ्यासारखे दिसू देवा. यासाठी परमेश्वर आम्हाला बदल शुद्ध कर, पवित्र कर, तुझ्या आत्म्याला भर टाका. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्यासारखे दिसावं. तुझी इच्छा आहे आम्ही 5 वर्ष वर्तमान व्हावं. तुझी इच्छा आहे जगाने आम्हाला बघून दिसामध्ये यावं. आम्ही कोणासाठी अडखळ होणार नाही, पण देवा आम्हाला बघून लोक तुझ्या राज्यात येतील असं जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला आम्हाला साथ सांगते. सर्व आदर मान महिमावर सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. त्याच नाही तुझ्या पवित्र निवडणारे मागितले. आमेन.